खालसा कोळिंद्रेच्या सुपुत्राची संघर्षातून भरारी. डॉक्टर विजय गावडे यांना पीएचडी पदवी प्राप्त. खालसा कोळिंद्रे, तालुका चंदगड, जिल्हा कोल्हापूर येथील सुपुत्र डॉक्टर विजय गावडे यांनी भूगोलशास्त्रातून शिवाजी विद्यापीठात चंदगड तालुक्यातील मानव वन्यप्राणी संघर्ष या अत्यंत महत्त्वपूर्ण आणि सामाजिकदृष्ट्या उपयुक्त विषयावर संशोधन पूर्ण करून पीएचडी पदवी संपादन केली आहे. दुर्गम, डोंगराळ आणि वनक्षेत्राने व्यापलेल्या चंदगड तालुक्यातील वास्तव परिस्थितीवर आधारित हे संशोधन असल्याने त्यांच्या कार्याचे विशेष कौतुक होत आहे. चंदगड तालुका हा सह्याद्रीच्या कुशीत वसलेला, घनदाट जंगलांनी वेढलेला आणि वन्यप्राण्यांच्या सततच्या वावरामुळे चर्चेत असलेला दुर्गम भाग म्हणून ओळखला जातो. हत्ती, गवे, बिबटे, रानडुक्कर, माकडे अशा वन्यप्राण्यांमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. अनेक गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत असून मानव आणि वन्यप्राणी यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत आहे. या समस्येचा सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय दृष्टिकोनातून सखोल अभ्यास करून डॉक्टर विजय गावडे यांनी संशोधन सादर केले आहे. त्यांच्या संशोधनामुळे भविष्यात प्रशासन, वनविभाग आणि स्थानिक नागरिकांसाठी दिशादर्शक मार्ग उपलब्ध होणार असल्याचे मत व्यक्त होत आहे. सदर संशोधन पूर्ण करण्यास शिवाजी विद्यापीठाचे डॉक्टर संभाजी शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. मात्र हे यश सहजासहजी मिळालेले नाही. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेत अनेक संकटांवर मात करत त्यांनी हा टप्पा गाठला आहे. घरची परिस्थिती अत्यंत बिकट, 18 विश्व दारिद्र्य अशी असतानाही त्यांनी शिक्षणाची कास सोडली नाही. शिक्षणासाठी संघर्ष करताना त्यांनी हॉटेल कामगार म्हणूनही काम केले. दिवसभर काम आणि रात्री अभ्यास असा त्यांचा जीवन प्रवास होता. कोरोना काळात परिस्थिती अधिकच बिकट झाली होती. आर्थिक अडचणी, नोकरीतील अस्थिरता आणि संशोधनातील अडथळे यामुळे अनेक वेळा शिक्षण थांबवण्याची वेळ आली. मात्र त्यांनी हार मानली नाही. त्यांच्या या प्रेरणादायी यशामुळे खालसा कोळिंद्रे गावासह संपूर्ण चंदगड तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध क्षेत्रांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. महान कार्य न्यूजसाठी प्रकाश आयनापुरे, चंदगड.